आता माझं तिसरं सेमिस्टर सुरू झालेलं होतं. आता मी क्रांती चौकात जवळच वसंत हॉस्टेलला B58 या रूममध्ये सगळं सामान आणून टाकलं. इकडे पोरांची बरीच वर्दळ असल्यामुळे मला PhD हॉस्टेलपेक्षा इथे जास्त करमायचं. यावेळी तिसऱ्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी मी घरी खांब्याला जाऊन आलो होतो. दत्तानं आता खालच्या वावरात पपईचा बाग लावला होता. मधल्या वावरात गायींसाठी घास केलेला होता. पावसाळ्यात निचऱ्याची जमीन कांद्याला चांगली म्हणून मळ्यातल्या 1.5 एकर तुकड्यात लाल कांदे लावलेले होते. वरच्या वावरात भुईमुग उन्हाळ्यातच पेरून दिलेला होता. नाना जवळपास 1 दिवसाआड बाजार बघून संगमनेर, राहुरी असं भाजीपाल्याबरोबर पपया विकायला जायचे. दत्ता आता सगळं घरचं काम बघत होता. बरेच दिवसाचं घराचं प्लास्टरचं रखडलेलं काम या पावसाळ्यात सुरू करायचं म्हणून नानांनी उन्हाळ्यातच मुळा नदीची वाळू ट्रॅक्टरवाल्याला सांगून घरासमोर आणून टाकली होती. यावेळी मी दौंडचा बापू वाघवले आणि श्रीगोंद्याचा आशिष दिवटे या दोघांना घर दाखवायला घेऊन गेलो होतो. ते बऱ्याच दिवसात त्यांच्यासुद्धा घरी गेलेले नव्हते. तसे ते दोघं रूम पार्टनर आणि बापू माझा डिपार्टमेंटचा खास दोस्त. कधीही अर्ध्या रात्री तो मदतीला तयार असायचा. आशिष दिवटे हा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटला होता. पपईपासून बर्फी तयार करणं हा त्याच्या संशोधनाचा विषय. प्रयोगशाळेत संशोधन करणं, त्यासाठी लागणारं साहित्य जमा करणं हा सगळा खटाटोप विद्यार्थ्यालाच करायला लागायचा. आधी आपण खर्च करायचा आणि नंतर ती बिलं ऑफिसला जमा करून नंतर कधीतरी ते पैसे मिळायचे. आशिषचा संशोधनामध्ये मुख्य खर्च म्हणजे पपया विकत घेणे हा होता. बरेच वेळेला बापूची आणि माझी घरच्या पीक पाण्यावर चर्चा व्हायची. माझ्याकडे 1.5 एकर पपईचा बाग सुरू आहे असं मी त्याला सांगितलं होतं. बापूनं लगेच आशिषला, आशे तुला लागल एवढ्या पपया आणून देतो फुकट, काय काळजी करू नको. आपल्या NSच्या घरी लागल एवढ्या पपया भेटतील. आपल्याला फक्त त्याच्या घरी जाऊन आणायला लागतील. फक्त एकदा बर्फी तयार केल्यावर आमची आठवण ठेव म्हणजे झालं. त्या दिवशी आशिष खूप खुश झाला. रजिस्ट्रेशनला आणि हॉस्टेलला मला पैसे लागत होते ते मी नानांकडनं घेऊन आशिषसाठी पाहिजे तेवढ्या पपया प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये घेऊन आलो. नंतर परत काही दिवसांनी दत्ता राहुरीच्या मोंढ्याला आला तेव्हा त्यानं 1 कॅरेट पपया आशिषला दिल्या. ज्या ज्या दिवशी आशिष पपयांची बर्फी करायचा तेव्हा मला खायला द्यायचाच. बापू वाघोलीचं सुद्धा तसंच. तो पनीर करायचा. ते पनीर आम्ही बऱ्याच वेळेला खाऊन बघायचो. अशोक मातकर आम्हाला त्यानं केलेला आईस्क्रीम खायला घालायचा. राहुरी डेअरी सायन्स आणि फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या 2 डिपार्टमेंटमध्ये संशोधनाच्या विषयांना जेव्हा मुलांची सुरुवात व्हायची तेव्हा त्यांचे सगळे मित्र अशा गोष्टी खायला टपलेले असायचे. माझंसुद्धा पुढे बिस्किटवर संशोधन सुरू होणार होतं. त्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागलेलं होतं. बऱ्याच दिवसांपासून आम्ही सगळे वाट बघत असलेली MPSCची राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात 2-3 दिवसांपूर्वी नवाकाळमध्ये आली होती. त्या दिवशी गुरुवार, राहुरीचा बाजार, त्यामुळे मी सरळ नानांना भेटायला गेलो. जाहिरात आली हेही त्यांना सांगायचं होतं. तिथे गेल्यानंतर नाना जरा सुस्कारा टाकत बोलले, निवृत्तीही आपल्या घराचं प्लास्टर सुरू केलं आहे. इथून पुढं पैसे जरा जपून वापर. घरची लय तारामळ सुरू आहे. ते एकटं पोरगं सारखं वावरात रात दिस काम करतंय. तुझी आई आणि मी दररोज बाजारात करून घराचं काम उरकून टाकू एकदा राहिलेलं. आता तुझं एवढं वर्ष झालं म्हणजे मी मोकळा. एकदम हात आखडता ठेवून खर्च करत जावा. नानांनी केलेली तळतळ माझ्या लक्षात आली. पण आता लागणाऱ्या गोष्टीला खर्च होणारच होता. मला पण शेवटला प्रत्येक वेळी त्यांच्याकडनं पैसे घेताना लाज वाटायला लागली होती. ते पैसे कधी घरचे तर कधी व्याजबाट्याचे सुद्धा असायचे. बऱ्याच वेळा माझ्यासमोर नानांनी कोणाकडून तरी पैसे घेतलेले असायचे. पण लगेच 6 महिन्याच्या आत पिकापाण्याचं जमून आलं की तो मागचा व्यवहार ते मिटवून टाकायचे. निवृत्ती तुला एक सांगतो, तू लाख पैसे घे कोणाकडून बी, ते मग दोस्ती खतर काय काढलेले असो नाही तर व्याजाने काढलेले असो. आपण बी केलेल्या वायद्याला जागून घेतलेले पैसे देऊन टाकले म्हणजे आपण मोकळे ते बी मोकळे. या जगात ज्याचा व्यवहार चांगला त्याच्यासाठीला लोक अर्ध्या रात्री बी धावून येतात. जर काही एखाद्या टायमाला आपण गल्लत केली ते समोरच्याच्या ध्यानात आलं का समजायचं त्यानं आपल्याशी केलेला व्यवहार शेवटचा. किती मोठं गणित नानांनी मला सोप्या भाषेत अगदी थोडक्यात उलगडवलं होतं. शाळा नसतानासुद्धा त्यांनी मला या प्रसंगातनं अचंबित केलं. निघताना ते म्हणाले, आता चांगला अभ्यास कर, काहीतरी व्हायला पाहिजे पहिल्या झटक्यात, नंतर काय कर नाही.
आपल्या परिस्थितीनुसार आता काहीतरी लहान मोठी का होईना आपण नोकरी पाहिजे तुला. मी पुढच्या हप्त्यात भामाला बाळतपणाला आलाय जाणार आहे तिकडं जारकरवाडीला. तुझ्या आईची सारखी तकतक सुरू झाली माया मागं. मला बी आता खर्चाला लय वाटा झालेत. आवक कमी आणि जावक जास्त, त्यामुळं कधी कधी टक्केवारीने पैसे घ्यायला हात पुढं करायला लागतोय. सगळं अवघड होऊन बसले घरी. तुला काय माहीत नाही बाबा तिकडचं, आमचा आमालटा होय. त्यांचं बोलणं ऐकून मला बराच वेळ काही सुचलंच नाही. त्यांचं भाजीपाल्याचं गिऱ्हाईक अधूनमधून सुरू होतं. मी थोड्या वेळानं परत विद्यापीठात निघालो तेव्हा जाता जाता परत त्यांनी मला सांगितलं, परत ये एखाद्या बाजाराच्या दिवशी खुशाली कळवायला इकडं आणि जा आता लगे अभ्यासाला लाग. भाजीपाल्याच्या पाट्यासमोर ठेवून बारदानावर बसले होते ते. मी तिथेच त्यांच्या पाया पडलो आणि विद्यापीठाचा रस्ता धरला. पूर्वपरीक्षा जवळ आल्यामुळे मी अभ्यासाला जोर लावला होता. एकतर 1.5-2 वर्षांपासून जाहिरात आलेली नव्हती, त्यामुळे सगळी पोरं मोहळाला माश्या चिकटतात तशी पुस्तकाला चिकटलेली होती. माझासुद्धा हाच नित्यक्रम झाला होता. सकाळी 7 लायब्ररीत अभ्यास, दुपारी 12 ते 2 जेवणाचा ब्रेक आणि नंतर पुन्हा लायब्ररी. संध्याकाळी 7 सह्याद्रीच्या मराठी बातम्या बघून 7:30 रूमवर यायचं. इकडे तिकडे बघायला अजिबात फुरसत नसायची. आता जाहिरात आल्यामुळे KEMनं विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या विविध विषयांचे मार्गदर्शक बोलवून वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर्स ठेवलेले होते. दिवसभर अभ्यास करून रात्री जेवणानंतर 10 वाजेपर्यंत मी मित्रांबरोबर दररोज मेन बिल्डिंग्सच्या समोरच्या पटांगणावर डिस्कशनला बसायचो. अभ्यासाची चर्चा झाल्यानंतर आपण सध्या कुठे आहोत हे लगेच लक्षात यायचं आणि दुसऱ्या दिवसापासून आमच्या सुधारणा सुरू व्हायच्या. असं करत आम्ही नगरला पूर्वपरीक्षा देऊन टाकली. या परीक्षेत पास झालो तर मुख्य परीक्षा, आणि जर नापास झालो तर परत बेपासनं सुरुवात. त्यामुळे प्रश्न सोडवताना ताकसुद्धा फुंकून प्यावं असा एक प्रश्न आम्ही सोडवला. बहुपर्यायी परीक्षा असल्यामुळे या परीक्षेचा निकाल लागायला जास्त उशीर होत नव्हता. त्याप्रमाणे मी, राव आणि अनिलनं 200 पैकी 150च्या वर मार्क पडतील या अंदाजानं लगेच मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली होती. 2 वर्षांपूर्वी राज्यसेवेची जाहिरात मी धुळ्याला असताना येऊन गेली होती, तेव्हाचा अंतिम निकाल नुकता जाहीर झाला होता. 1 वर्षापूर्वी कृषी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागून गेला होता. त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून प्रकाश पाटील पहिल्या क्रमांकानं पास झालेले होते. तेव्हा कृषी मित्र एकता मंचानं सर्व निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार ठेवला होता. या कार्यक्रमाचं सगळं नियोजन त्यावेळेचे अध्यक्ष अशोक मांडे यांनी केलं होतं. सभागृहात पहिल्या 2 रांगेत प्राध्यापक, निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे पालक, पाहुणे, त्यानंतर निवड झालेले अधिकारी आणि मागे अभ्यास करणारे विद्यार्थी बसले होते. मला एकदम कोपऱ्यात जागा मिळाली होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष पुरी साहेब, कुलसचिव श्री पुरुषोत्तम भापकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. उपस्थितांपैकी निवड झालेल्या अधिकाऱ्यांमधनं सुनील जोशी यांची 5 वर्षांच्या खडतर प्रवासानंतर नायब तहसीलदारपदी वर्णी लागली होती. त्यांचं भाषण बरंच गाजलं. खूप दिवसांनी असं विनोद शैलीतलं भाषण मी त्या दिवशी ऐकलं होतं. त्यातले बरेच अधिकारी 3ऱ्या-4थ्या प्रयत्नात निवड झालेले होते. त्यांच्याकडे बघून आपल्याला पहिल्याच झटक्यात काहीतरी पदरात पाडून घ्यायचं आहे हे मी डोक्यात पक्कं करून टाकलं. सत्काराच्या कार्यक्रमाचा माझ्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आणि मी दुसऱ्या दिवसापासून पुन्हा जोमानं अभ्यासाला लागलो. आता जर मुख्य परीक्षेला पहिल्या धडाक्यात आपल्याला चान्स मिळाला तर लगेच काहीतरी पदरात पाडून मोकळं होऊ असे विचार माझ्या मनात बोलत होते. मुख्य परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2 असे 400 मार्कांचे 4 विषय अनिवार्य होते. 400 मार्क 2 वैकल्पिक विषयांना अशी एकूण 800 मार्कांची मुख्य परीक्षा होती. वैकल्पिक विषयात मी डेअरी सायन्स आणि दुसरा हॉर्टिकल्चर घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. एक दिवस परत असा गुरुवार बघून नानांना भेटायला बाजारात गेलो. पहिली त्यांनी माझ्या अभ्यासाची चौकशी केली. बोलता बोलता म्हणाले, सतीबामा 8-10 दिवस झाले बाळंतीण होऊन, तिला मुलगी झाली. बरं झालं, पाहिलं एक मुलगा, आता मुलगी. शीन मेटला तिचा. मलाही बरं वाटलं. भामा अक्की माझ्यापेक्षा मोठी पण बहिणींमध्ये लहान आणि हे तिचं शेवटचं बाळंतपण. सगळं सुरळीत पार पडल्यामुळे आईवडिलांचा ताण खूप कमी झाला होता. घरी कधी येतो मग तिला भेटायला. जाईन 15-3 वारात ती घरी. जमत असेल तर पाय तुझ्या सवडीनं. असं म्हणून त्यांनी मला साकडं घातलं. या रविवारी जमलं तर येतो संध्याकाळी उभार भेटायला.
असं सांगून बाकीची थोडीफार चर्चा केली. परत निघताना नानांनी मला खर्चायला थोडेफार पैसे दिले. या महिन्यात मला स्कॉलरशिप जमा होईल असं समजलं होतं, त्यामुळे 1-2 महिने मला जास्त पैशाची गरज लागणार नव्हती. स्कॉलरशिपचा मला शिक्षणासाठी खूप आधार मिळायचा. घरची अडचणीची परिस्थिती असायची तेव्हा स्कॉलरशिप बिचारी कायम माझ्यासाठी धावून यायची. दरम्यान शुक्रवारी दुपारी पूर्वपरीक्षेचा निकाल लागला. मी आणि अनिल आमच्या ग्रुपमध्ये पास झालो होतो. राहू खेडकर 1-2 मार्कावरनं गेला होता, पण बरेच जण माझ्यापेक्षा हुशार असूनही पास झाले नव्हते. संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या BSc ॲग्रीच्या बॅचला पहिला आलेला विशाल सैतवालसुद्धा पास झालेला नव्हता. हे जेव्हा मला समजलं तेव्हा खूप मोठा धक्का बसला. रविवारपुरता आम्ही घरी सगळ्यांना भेटलो, परत विद्यापीठात आलो. 50 दिवसाच्या आत परीक्षा होणार हे आयोगानं लगेच परीक्षेची तारीख देऊन जाहीर करून टाकलं होतं. आता खरी लढाई सुरू झाली. मुख्य परीक्षेचा अभ्यास बऱ्यापैकी अगोदर पूर्ण केल्यामुळे थोड्या दिवसात परीक्षेला सामोरं जायला मला अडचण येणार नाही असं वाटलं होतं. सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक मला टायफॉईड झाला. मी खूप अशक्त झालो. बरेच दिवस इलाज करून नंतर माझा अभ्यास मी रूमवर करायला लागलो. पण मुख्य परीक्षेला सगळे पेपर लेखी असल्यामुळे हातात जीव असल्याशिवाय कुणीही परीक्षा देऊ शकत नसायचा. पहिले 4 पेपर 2 दिवसात सकाळ दुपार असे संपून तिसऱ्या दिवशी दुपारी डेअरी सायन्सचा पेपर आणि नंतर 2-3 दिवसाच्या अंतरानं हॉर्टिकल्चरचा पेपर असं वेळापत्रक आलं. यापूर्वीच्या परीक्षा दिलेली सगळी मुलं त्यांचं अनुभव कथन करताना पहिल्या 2 दिवसात 4 पेपर लिहिल्यावर तिसऱ्या दिवशीच्या पेपरला अजिबात हात लिहायला साथ देत नाही, त्यामुळं आत्तापासून चांगली तयारी करा असं सांगायचे. मी सगळा विचार करून जसं होईल तसं अजिबात टेन्शन न घेता पेपर द्यायचं ठरवलं. माझ्याकडे उमेश चव्हाण हे सिनियर पॅरासाईट राहत होते. ते पहिल्यापासून औरंगाबादला पेपर द्यायचे, त्यामुळे मी सुद्धा औरंगाबाद सेंटर घेतलेलं होतं. परीक्षेला जाताना मी, अनिल, संदीप, योगेश सावकार, सुनील विटनोर असे बरेच जण एकाच लॉजला शहागंजला थांबलो. तिथे स्वस्तात मस्त होतं. आम्हाला तेच पाहिजे होतं आणि तसं परीक्षेचं सेंटर तिथनं जवळ होतं. सगळे पेपर देऊन शेवटच्या दिवशी आम्ही परत राहुरीला येताना बरीच चर्चा झाली. मला सगळे पेपर एकदम चांगले गेले होते. पेपरमध्ये अक्षर आणि नीटनेटकेपणासुद्धा मी खूप जपला होता. अभी नहीं तो कभी नहीं हे मी प्रत्येक क्षणाला आठवायचो आणि तसाच पेपर लिहायचो. पण आता जास्त विचार करून काही उपयोग नव्हता. आमच्याबरोबर राहू खेडकर नव्हता. ही अशी 5-6 वर्षात माझी पहिलीच परीक्षा. याचं शल्य आण्याला आणि मला बरेच दिवस बोचत राहिलं. मी परीक्षा देऊन आल्यानंतर आपण बऱ्यापैकी यशाच्या जवळ जाऊन पोचलो आहे याची खात्री झाली होती. जसं काही एखाद्या शिकाऱ्याला नजरेच्या टप्प्यात त्याचं सावज दिसावं आणि त्यांनी स्तब्धता पाळून नेम धरावा असं माझं ध्येय मला नजरेच्या टप्प्यात स्पष्ट दिसत होतं. माझी नजर पुढे दिसणाऱ्या मुलाखतीच्या मृगजाळावर घिरट्या घालायला लागली होती. मुख्य परीक्षा देऊन मी परत डिपार्टमेंटच्या अभ्यासाला लागलो होतो. आता लवकर 3ऱ्या सेमिस्टरचे पेपर होणार होते. नोटीस बोर्डावर वेळापत्रकसुद्धा लागलं होतं. अजून 10-15 दिवस अवधी असल्यामुळे एक दिवस गावाकडे चक्कर मारून येऊ म्हणून मी म्हैसगावला जीपनं येऊन उतरलो. तिथून एकटा पिशवी घेऊन 1-2 करत निघालो. रस्त्यात आमचे शिवाजी तात्या सायकलवर येताना मला दिसले. त्यांनी बाकी मागचा पुढचा काही विचार न करता, काय भाऊ, नंदा अक्कीला भेटायला आला का? आईला लय अवघड झालं तिचं डोळ्याचं. मला काही कळलं नाही. मला माहीत नाही म्हटल्यावर त्यांनी जरा फोडून सांगितलं, तिचा एक डोळा जवळपास निकामी झाला होता. तिथून मी घाईत घरी आलो. पोचलं तर 2 दिवसापूर्वी नाना नंदा अक्कीला घेऊन पुण्याला गेले होते. संगमनेरला दाखवून झालं होतं, पण त्याच्यावर जवळपास कुठे इलाज होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. म्हणून नानांनी थेट पुण्याचा मिलिटरी दवाखाना गाठला होता. त्यांनी कुठून तपास केला त्यांचं त्यांना माहिती, पण इलाज 1 नंबर होणार हे कळल्यावर ती जागा दुनियेत कुठं बी असू द्या, मी जातो घेऊन पोरीला असं म्हणून ते 2 दिवस झाले पुण्याला गेले होते. आमच्या गावातल्या रखा मामाचे चिरंजीव बबनदादा दातीर न्यायाधीश होते. त्यांच्याकडे ते जाऊन थांबणार होते असं मला अक्कानं सांगितलं. दरवर्षी दिवाळीनंतर नंदा अक्की आणि दाजी ऊस तोडीला औरंगाबादच्या पुढं फुलंब्रीला जायचे. तिथे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांचं काम चालू असायचं. ऊसाच्या मोळ्या बांधता बांधता अचानक तिच्या डोळ्यात ऊसाच्या पाचटाचा कसा काय धक्का लागला काय माहिती. तिला तिकडून आमच्या घरी पाठवून दिलं. तिच्या घरच्यांनी सरळ हात वर करून टाकले, ही तुमची पोरगी तुम्ही सांभाळा. 20 वर्ष लग्न होऊन उलटली तरी त्यांनी त्यांचा ठेका सोडला नव्हता. याचं मला खूप वाईट वाटायचं.
नाना घरी नसल्यामुळे मी दत्ताला 2-3 दिवस वावरात कामाला मदत केली, पण माझी परीक्षा जवळ असल्यामुळे मी परत विद्यापीठात निघून आलो. इकडं आल्यावर परीक्षेचे पेपर व्यवस्थित देऊन माझं संशोधनाचं काम मी सुरू करायच्या मनस्थितीत होतो. पण घरची परिस्थिती पाहता आता नानांवर खर्चाचा खूपच बोजा वाढला आहे हे मला दिसत होतं. म्हणून मी माझे रिसर्च गाईड भोसले सरांना जाऊन भेटलो. त्यांनी विचारलं की तुमचं म्हणणं काय आहे. मी म्हणालो, सर आता संशोधन चालू असताना मी एखादी खाजगी नोकरी केली तर काही अडचण आहे का? घरची परिस्थिती आता जरा जास्त नाजूक आहे म्हणून मी हा विचार केला आहे. त्यावर सरांनी लगेच होकार दिला आणि म्हणाले, बघा कुठे मिळत असेल तर नोकरी, आमची अडचण नाही आहे, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. सरांनी एकदम प्रामाणिक शब्दात मला सल्ला आणि परवानगी देऊन टाकली. राहुरीत नवीनच अभिनव दुग्ध व्यवस्थापन आणि दुग्धशास्त्र विद्यालय सुरू झालं होतं. त्यांनी पेपरमध्ये जाहिरात देऊन MSc डेअरी सायन्सच्या लेक्चररची एक जागा भरणं आहे असं कळवलं होतं. ते वाचून भोसले सरांना भेटायचा मी निर्णय घेतलेला होता. जाहिरातीत बोलवलेल्या दिवशी कागदपत्र घेऊन मी गेलो. ठरलेल्या वेळी मी मुलाखतीला एकटाच तिथे होतो. प्राचार्य डॉक्टर म्हसे सरांनी उद्यापासून या असं सांगितलं. पहिल्या महिन्याला 2,500 रुपये आणि नंतर माझं शिकवणं बघून पुढच्या महिन्यापासून मला ते 3,500 रुपये पगार देणार होते. मला खर्चायला सुद्धा तेवढे लागत नव्हते. त्यामुळे मी त्यांना लगेच होकार दिला. विद्यापीठात आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पहिलं लेक्चर घ्यायला हजर झालो. सर्व मुलांच्या ओळखीपाळखी करून घेतल्या. त्यात 2 मुलं माझ्या गावचीच होती. एक मामा लागत होता तर दुसरा मामाचा नातू. आमच्या गावात सगळी नाती एकात एक गुंफलेली असल्यामुळं समोर कोणीही दिसला तरी तो आपला कोणीतरी लागणार हे नक्की. बऱ्याच वेळेला एकाच माणसाची 2-2 नाती पाहायला मिळायची. समोरच्याला त्यापैकी जे नातं पसंत पडेल ते तो शेवटपर्यंत धरून तसं वागणं बोलणं करायचा. आता दररोज सकाळी 8 ते 12 राहुरीला अभिनय विद्यालय आणि दुपारनंतर आपलं बाकीचं कॉलेजचं काम असा नित्यक्रम सुरू झाला होता आणि माझं 3रं सेमिस्टर संपून गेलेलं होतं. इकडं गावाकडं परत एकदा रविवार बघून चक्कर मारून आलो होतो. नानांनी नंदा अक्काचा डोळा एकदम ठीकठाक करून आणला होता. मागच्या वेळी घरी आलो तेव्हा अक्कानं मला डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं, नंदीच्या डोळ्याचं काय खरं नाही बाई. पार बोबाळ पुढच्या पुढं मागच्या बाजूला निघून गेले. सगळा डोळा ढावळा शिपीत दिसत होता लेकराचा. मला तर पोरीकडं पाऊशी बी वाटत नाही. नंदा अक्कीचा डोळा बरा होईल असं कोणीच म्हणत नव्हतं, पण नानांनी सगळ्यांना कमाल करून दाखवली होती. आजपर्यंत आमच्या गावातून थेट पुण्याच्या मिलिटरी दवाखान्यात गेलेली पहिली केस म्हणजे आमच्या अक्कीची. पूर्ण बरी झाल्यावर परत तिला फुलंब्रीला ऊस तोडायला दाजी घेऊन गेले, पण जाताना इकडे आम्ही सगळ्यांनी त्यांना हातापाया पडून काळजी घ्या म्हणून सांगितलेलं होतं. आता वगळ येऊ देऊ नका आमच्या पोहत. जर काय झालं तर तुमचं तुम्ही निस्तारा. फार रंजी चालू आहे मी. एक तर भामा बाळंती नोन आत्ताच गेली 2 महिने झाले तर माझ्या मागे हे उभं राहिले असं म्हणून तिची बोळवण केली होती. 4थ्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन मी अभिनवच्या पहिल्या पगारावरच करून टाकलं होतं. तरी थोडेफार पैसे आणावेच लागले होते, पण आता फरक पडला होता. इकडे थोपटे पाटलाच्या मेसमागं नवीन ऑडिटोरियमचं काम चालू झालं होतं. मी आणि अनिलनं औरंगाबादला दिलेल्या राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा निकाल अजून लागणं बाकी होतं. सगळं भवितव्य तपासणाऱ्याच्या हातात होतं, म्हणून कोणाला किती मार्क पडतील याचा काही नेम नव्हता. नवीन ऑडिटोरियमचं बांधकाम सुरू झालं होतं. त्याच्याकडे पाहून जाता येता आणि मी चर्चा करायचो. राहू एकदा गेटवरून चहा घेऊन येता येता एक दिवस बोलूनच गेला, NS ऑडिटोरियमचं काम आलंच आहे संपत. बघा अनिलराव, जमत असलं तर पहिल्या उद्घाटनालाच तुमचा सत्कार इथं होऊन जाऊ द्या. जाळ आणि धूर संकट. आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो. थोपटे पाटलाच्या मेससमोरून तसंच हॉस्टेलकडे चालत चालत रूमवर येऊन मी माझ्या कच्च्या थिसिसचं काम करायला लागलो. विश्वनाथ कदमनं अनिलना त्याच्या थिसिससाठी बरंच सहकार्य केलं होतं हे मला माहिती होतं. सगळ्या मुलांचे थिसिस विश्वनाथच करायचा. 2-3 दिवसापूर्वी मी अनिलबरोबर विश्वनाथच्या घरी टायपिंगला गेलो होतो, तेव्हाच मी त्याची गंमत पाहिली होती. अंगात वीज घुसल्यासारखा त्याचा या कामात हातखंडा होता. माझं कच्चं काम झाल्यावर मी सुद्धा माझा थिसिस विश्वनाथच्या हातानं करायचं ठरवलं होतं. 1-2 दिवसात हे सगळं कच्चं काम हातावेगळं करून मला पुन्हा मुख्य परीक्षेच्या विषयांचा अभ्यास करायला लागायचं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी लायब्ररीत जाऊन 12 वाजेला रूमवर आलो. थोडासा आराम करून परत अभ्यासाला जावं असं माझ्या मनात होतं. त्याप्रमाणे जेवण करून अर्धा तास रूमवर लोळत पडलो आणि तिथेच होता. 8-15 दिवसापासून मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागणार अशी कुजबुज सुरू झाली होती, पण आज उद्या करता करता अजून काही रिझल्ट लागलेला नव्हता. जसा पिक्चर फक्त शुक्रवारीच रिलीज व्हायचा तसे आयोगाचे बरेच रिझल्ट शुक्रवारी लागायचे. त्यामुळे आज रिझल्ट लागायची शक्यता दाट वाटत होती. शुक्रवार होता म्हणून अन्याय म्हणत होता, जोऱ्या बरेच दिवस झाले परीक्षा होऊन, जवळपास 5-6 महिने झाले असतील, इतके दिवस लागतात का पेपर तपासायला? आपल्या हातात दिले असते तर दुसऱ्या दिवशी तपासून फेकले असते त्यांच्या तोंडावर आणि म्हणाला असतो, हे घ्या तुमचे पेपर, सांभाळा. बऱ्याच दिवसांनी आम्ही पोट धरून हसलो, पण जास्त कधी हसू नये असं म्हणतात तेवढं दुःखसुद्धा होत असतं म्हणे. अन्या, तुझ्या माझ्या हातात खरंच पेपर तपासायला दिले असते ना, तर पहिलं आपण बारवे साहेबांसारखं 5-6 वर्षापासून जे रंजले गांजलेले होते ना, त्यांना मोठ्या मनानं आधी पास करून टाकलं असतं. जवळपास 4थं सेमिस्टर संपत आलं होतं आणि माझा कच्चा थिसिस लिहून पूर्ण झाला होता. तपासायला भोसले सरांकडे मी 2-3 दिवसापूर्वी देऊन आलो होतो. पण कितीही गडबड केली तरी या सेमिस्टरमध्ये माझा थिसिस जमा होणार नव्हता हे मला माहिती होतं. अजून मुख्य परीक्षेचाही निकाल लागणं बाकी होतं, त्यामुळे त्याची आशा मी लावून धरली होती. मी असंच एक दिवस लायब्ररीतनं रूमवर आलो. आता आम्ही B88ला इस्त्रीवाल्याच्या सरळ वर दुसऱ्या मजल्यावर कोपऱ्यात जेवायला जायचो. दुपारचे 12-12:30 वाजले असतील. मी त्या वरच्या गॅलरीत उभा राहून विद्यापीठाचा सगळा परिसर निहाळत होतो. अचानक समोरून STD बूथकडनं मला नाना येताना दिसले. मी तथा तिथे थांबून ते जवळ आल्यावर त्यांना सरळ वर बोलवून घेतलं. ते जेवण करून आले होते. माझं जेवण झाल्यानंतर त्यांनी मला थोडं बाजूला घेतलं आणि खिशातल्या कोपऱ्यातनं 1 ग्रॅम सोन्याचं नाणं बाहेर काढलं. ते मला दाखवत, संगमनेरच्या बाजारात कुंभाराळ्याहो, आपल्या भाजीपाला इकायच्या जागेवर 2 जण हे दाखवायला घेऊन आले. ते जवळपास पावशेरे म्हणतात, स्वस्तात बी फक्त 10,000 ते 15,000 रुपये. काय करतो सांग लवकर, त्यांना निरोप द्यावा लागेल आजच्या संध्याकाळ पोहोत. सगळं ऐकल्यावर मला लहानपणीची नांदूरच्या बाजारातल्या बच्या चोरी गेलेल्या नथीची आठवण झाली. त्यांना मी हे सगळं गौडबांगाल आहे म्हणून समजावलं, पण त्यांनी माझ्या मागे बराच हट्ट धरला. आजपर्यंत बापानं माझे भरपूर हट्ट पुरवले होते, त्यामुळे माझा नाईलाज होऊन बसला. शेवटी यात एक सुज्ञ माणूस म्हणजे माझा BSc ॲग्रीचा रूम पार्टनर रवी मुसमाडेचे आजोबा देवळालीचे नारायण मुसमाडे. आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. तसंच आम्ही दोघं गेटवर आलो, देवळाली गाठली, सगळा प्रकार त्यांना समजून सांगितला. त्यांनीसुद्धा काहीतरी गडबड हे निक्षून सांगितलं. मी त्यांना बाजूला घेऊन, अण्णा, अजून तुमच्याकडे नव्हते मागितले पैसे कधी, पण आता या कामाला द्या. याची कड लावल्याशिवाय आमच्या नानांना चैन पाडणार नाही. त्यांनी त्यांच्या कपाटातनं लगेच 10,000 रुपये काढून दिले. मुसमाडे कुटुंब म्हणजे मला एकदम घरच्यासारखं. काहीही बारीक सारीक सुखदुःखाचं असलं म्हणजे आम्ही एकमेकांच्या घरी लगेच हजर असायचो. नाना आणि अण्णांच्या ओळखीलासुद्धा 6-7 वर्ष होऊन गेली होती. अण्णांनी या अगोदर आमच्या घरी खांब्याला 2-3 वेळा कार्यक्रमाच्या निमित्तानं हजेरी लावली होती. नाना बऱ्याच वेळा देवळालीला शनिवारच्या बाजारला भाजीपाला घेऊन यायचे, तेव्हा अण्णांची भेट न चुकता घ्यायचे. त्यांच्याकडून पैसे घेऊन आम्ही संध्याकाळी परत म्हैसगावला डहाळे सोनाराच्या दुकानात जाऊनसुद्धा ते नाणं तपासलं होतं. एकदम प्युअर आहे असं त्यांनी सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी नाना आणि रवी मुसमाडे यांना मी संगमनेरला मोहिमेवर पाठवून दिलं. रवीचं मल्हारवाडी रोडवर लक्ष्मी ॲग्रो सर्व्हिसेस नावाचं दुकान होतं. तो नानांबरोबर संगमनेरला जाणार म्हणून मी त्याच्या दुकानावर दुपारपर्यंत बसलो होतो. दुपारी 2-2:30 वाजता तो घामाघूम होऊन एक पिशवी हातात घेऊन आला. आल्या आल्या पाठल्या, अरे लय महादर्शक माणसं होती ती. साल्याने आम्हाला घातला ना गांडा. एका हातात पैसे घेतले, इकडं तिकडं बघत दुसऱ्या हाताने ही पिशवी आमच्या ताब्यात दिली. मला बघितल्यावर त्याला घाम फुटला होता, पण त्यांनी सगळा ताला मला ओळखला आणि त्यांनी सटले साले हरामखोर. दुकानात सगळा किस्सा ऐकल्यानंतर आम्ही त्या पिशवीतली नाणी मोजली तर जवळपास 200च्या घरात होती. बरेच दिवस आम्ही ती त्याच्या दुकानात स्लॅबच्या हुकाला अडकवून ठेवली होती. खांब्यावरून येता जाता मी ते सोन्याच्या पैशाचं गठुडं कायम नजरेखालनं घालायचो. त्याच्याकडे बघत नाना किती हिंमत करू शकतात हे मी आता जवळून पाहिलं होतं. परत हॉस्टेलला आल्यावर 4-5 दिवसात मुख्य परीक्षेचा निकाल लागणार अशी चर्चा सुरू झाली होती.
मी ही अडथळ्याची शर्यत पार करणार हे नक्की वाटत होतं, पण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी कृषी मित्र एकता मंचाच्या चौकात चिकटवलेल्या यादीत माझा नंबरच दिसत नव्हता. संध्याकाळी परत 2-3दा खाली येऊन याद्या तपासून बघितल्या, पण अगोदर पाहिलेलं एकदम बरोबर होतं. अनिलचाही त्यात नंबर आलेला नव्हता. दोघांचेही उंच उंच गेलेले मनोरे क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळले, भुईसपाट झाले. आमच्या बॅचची बोटावर मोजण्या इतकी मुलं मुलाखतीसाठी पात्र ठरली होती. निकाल लागलेल्या त्या क्षणापासून पुढे काय करावं सुचत नव्हतं. निकाल लागेपर्यंत टप्प्यात आलेलं ध्येय अचानक अदृश्य झालं होतं. पुन्हा अशी सुवर्णसंधी कधी येईल हे देवसुद्धा सांगू शकत नव्हता. डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार पडला होता आणि उराशी बाळगलेलं माझं स्वप्न तसंच अधुरं राहिलं होतं. माझं 4थं सेमिस्टर मे महिन्यात संपलं होतं. 3रं सेमिस्टर सुरू असताना राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला असल्यामुळे बिस्किटावरचा संशोधनाचा भाग तेव्हा मला बाजूला ठेवायला लागला होता. ॲडमिशन झाल्यानंतर विद्यार्थ्यानं जर लगेच 2ऱ्या सेमिस्टरपासून संशोधन आणि थिसिस सुरू केला तरच 4 सेमिस्टरमध्ये MSc पूर्ण व्हायची खात्री असते. माझं लक्ष पूर्ण स्पर्धा परीक्षांकडे असल्यामुळे मी 3ऱ्या सेमिस्टरला भोसले सरांना मागेच भेटलो होतो आणि मी तेव्हाच ही परीक्षा झाल्यावर लगेच रिसर्च वर्क सुरू करीन अशी त्यांना विनंतीही केलेली होती. भोसले सरांनी त्याप्रमाणे मला तेव्हा मूकसंमतीही दिली होती. भोसले सर आता आमच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी होते. विद्यार्थ्यांबरोबरच्या चांगल्या वागणुकीमुळे प्राचार्य डॉक्टर दिनकर सावंतांनी त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली होती. माझं सगळं ऐकून सरांनी ठीक आहे बघा तुमचं तुम्ही या 2 वाक्यात मला सगळं काही सांगून टाकलं. नंतर ते स्वतःशी हसत म्हणाले, या रिसर्च सब्जेक्टचं मला काही खरं दिसत नाही. मागच्या वेळीसुद्धा असाच तुमच्यासारखा निम्म्यापर्यंत गेलेला विषय तो पूर्वीचा विद्यार्थी उपजिल्हाधिकारी झाल्यामुळे सोडावा लागला होता, तसंच आताही दिसतंय. ठीक आहे करा तुमच्या पद्धतीनं, पण सगळं पूर्ण व्हायला 5वं सेमिस्टर लागेल हे आत्ताच ध्यानात ठेवा. सरांनी मला 5वं सेमिस्टर लागणारच याची कल्पना दिल्यामुळे पुढचं सगळं मी गृहीत धरलं. जून महिन्याची सुरुवात झाली होती. गावाकडं अजून म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता आणि पेरण्याही नव्हत्या. थोडंफार विहीर बागायचं किंवा माळवं सुरू होतं. ते नाना संगमनेर, म्हैसगाव, आश्वी, राहुरी असं करत होते. थोडेफार पैसे मिळायचे. भाजीपाल्याचा बाजार करणं हेच एक साधन होतं. राहुरीच्या गुरुवारच्या बाजारात आमची मेन पेठेत पृथ्वी पान कॉर्नरच्या बाजूला ठरलेली जागा होती. मागच्या ऑगस्टपासून अभिनव कॉलेजमध्ये मी लेक्चररशिप जॉईन केली होती. आजसुद्धा तिथे लेक्चर घ्यायला मी आलो होतो. पण थोडा वेळ मिळाला म्हणून नानांकडे जाऊन यावं आणि 5व्या सेमिस्टरच्या रजिस्ट्रेशनची अडचण त्यांना सांगावी म्हणून गेलो होतो. अभिनव कॉलेजला जरी लेक्चररशिप सुरू असली तरी ते खाजगी होतं. काही अडचणीमुळे माझा तिथला पगार झाला नव्हता म्हणून माझा नाईलाज होऊन बसला होता. नानांनी मला लांबूनच पाहिलं. मी शाळेत लहान असताना ते मला पाहायचे तेव्हाच्या आणि आत्ताच्या पाहण्यात जमीन आसमानाचा फरक होता. आता मी आलो म्हणजे याला पैसे द्यावे लागणार हे त्यांना नक्की माहिती होतं. त्यांची काही चुकी नव्हती. किती दिवस पैसे पुरवणार ते. त्यांनी रोज वावरात उन्हातान्हात काम करायचं आणि मी इकडे गार सावलीत पुस्तकं वाचत बसायची. हा मेळ आता काही जमण्यासारखा नव्हता. मलाही कळून चुकलं होतं, पण माझ्या कॉलेजचं हे सगळ्यात शेवटचं सेमिस्टर राहिलेलं होतं. आज कशी तरी वेळ मारून न्यायलाच लागणार होती. इकडची तिकडची चर्चा सुरू झाली. त्यांनी विषय काढला, निवृत्ती संपलं कर तुझं 2रं वर्ष. मी मान खाली घातली. त्यांनी थोडंफार ओळखून घेतलं. आता काय भानगड झाली असं म्हटल्यावर मी त्यांना थोडं सविस्तर सांगायला लागलो. नाना मी मागच्या परीक्षेला औरंगाबादला गेलो होतो ना, त्या अभ्यासामुळे राहुरीचं प्रयोगशाळेतलं थोडं काम बाकी राहिलं आहे म्हणून आता 1 सेमिस्टरला जास्तीचा खर्च येईल. खर्च म्हटल्यावर त्यांनी सुस्कारा सोडला. काय रे 2 वर्षात सगळं होत होतं असं तू म्हणला होता, आता कसा टाईम वाढला. अरे आता घरची परिस्थिती बेकार झाली. कोणच्याच मालाला भाव नाही. उन्हाळी कांदे लावले होते पण साठवायची सोय नव्हती म्हणून फुकापुदाडी गेले. ते एक पोरगं काय काय करणार रे. सकाळ उठला काय तर संध्याकाळी कामातून मोकळा होतं इथं. तुला काय माहिती बाबा तिकडं काय चाललं आहे. तुला फक्त पैसे दिले म्हणजे झालं का सगळं. आता 2 दिवसांनी पेरण्या सुरू होतील. बी भरण्याचा खर्च. दर उन्हाळ्यात आपल्या जुन्या माळ्यात पाणी टिकत नाही. शेजारच्या पारबाच्या नव्या एरीत हिस्सा घ्या म्हणून त्यांनी गळ घातली. तिकडं 60,000 रुपये लागले. त्यातले 10च आपले होते.
बाकी सगळे टक्केवारीनं घेतले. मला वाटलं तुझं आता झालं. 15 दिवस अगोदर दत्तासाठी तुझे दोडीचे मामा येऊन गेले घरी खांब्याला. त्याची बी तारीख लवकर धरावं लागेल आता. काय काय करावं, माझे तर हात टेकले भाऊ. शेवटी हा नाही करताना त्यांनी 1000 रुपये माझ्या हातात दिले. एवढ्यात कर कसं करायचं तुला आता, मी काय आज बोलत नाही. पैसे घेताना खूप वाईट वाटत होतं, पण करणार काय. तसाच त्यांचा निरोप घेतला, परत विद्यापीठ गाठलं. इकडं बऱ्याच दिवसाचा रहमानकडनं येणारा पेपर बिल थकल्यामुळे आम्ही बंद केला होता. जाहिरात नाही तर रूमवर पेपर तरी कशाला पाहिजे, या विषयावरून माझी बऱ्याच वेळा आण्याबरोबर बाचाबाची व्हायची. शेजारच्या रूममधले जया सोनवणे, योगेश सावकार आमच्यात मध्यस्थी करायचे, पण आता आम्ही दोघांनीच तडजोड करून रहमानला पेपर टाकू नको असं सांगितलं. राहुरीत येताना असलेला उत्साह कधीच मावळायला लागला होता. पेपर समोर आला तर फक्त जाहिरात कुठे दिसते याकडे माझं लक्ष असायचं. शेवटी क्रांती चौकातल्या रीडिंग हॉलमध्ये जाऊन मी आणि अन्या रात्री पेपर चाळायचो. बिस्किटावर संशोधनाचा विषय लवकर मार्गी लावून आता तेवढं महत्त्वाचं काम पूर्ण करायचं मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी सरळ ब्राह्मणीला माऊली डेअरी प्लांट गाठला. तुपाची बेरी घेऊन विद्यापीठात आलो. आता बिस्किटावरचं संशोधन मी चालू केलं होतं. भोंगा वाजायच्या दररोज सकाळी उठून बेकरीत जायचं. तिथल्या कपाटात ठेवलेलं आपलं बिस्किटाचं सामान काढून दररोज ट्रायल घ्यायच्या. त्याची चाचणी रिसर्च गाईड भोसले सरांच्या पॅनलसमोर करायची आणि उरलेली सगळी बिस्किटं हॉस्टेलला वाटायची. हाच दणका 8-15 दिवस मी लावला. बऱ्याच वेळेला बिस्किट बनवायला बापू वाघोलेला बरोबर न्यायचो. हॉस्टेलला सुद्धा बऱ्याच मुलांची बिस्किटं खायची चंगळ झाली होती. त्याचवेळी राहुल सोनारनं जांभळाच्या रसावर संशोधन चालू केलं होतं. तो सुद्धा मला बऱ्याच वेळेला रस पाजायचा. सगळं थोड्या दिवसात थिसिसचं काम आटपून घ्यायला पर्याय नव्हता. माझं 1 सेमिस्टर वाढल्यामुळे धुळ्याला माझ्या मागे 2 वर्ष असलेली मुलं राहुरीला येईपर्यंत माझी MSc पूर्ण झाली नव्हती. ज्युनियर पोरांनीसुद्धा जोमानं अभ्यास चालू केला होता. 2-3 दिवसापूर्वी मी गुरुवारच्या बाजारात जाऊन नानांची भेट घेतली होती. शेवटी आता फक्त थिसिसला पैसे द्या, याच्यानंतर नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं. शेजारी नानांपेक्षा लहान असलेले शिवाजी तात्याही त्यांचा भाजीपाला घेऊन बसले होते. तिथे गेल्या गेल्या तात्यांनी माझ्याकडे हसत बघत विचारलं, झालं का नाही रे भाऊ तुझं अजून विद्यापीठातलं काम? आईला बरी रखडपट्टी करावी लागते इथं बी. तुझ्याबरोबरचा आमचा बाबासाहेब 2 वर्ष झाली की त्याचं लगीन करून दिलं आणि तुझं अजून शिक्षणच चालू आहे वे. कमाल आहे बुवा सायाची भाऊची. मला काही बोलायला जागा उरली नाही. दोघा भावांच्यामध्ये मी बसलेलो असलो ना, तो माझ्याशी त्यांचं गिऱ्हाईक पाहत बोलायचे. इकडं नानांच्या मागे बराच वेळ गिऱ्हाईक सुरू होतं, त्यामुळे मी तात्याबरोबर बोलत बसलो होतो. नंतर नाना म्हणाले, काय म्हणतो तू, किती राहिलं अजून तुझं ते बिस्किटाचं काम? संपलं नाना सगळं. त्याचं टायपिंग करून राहुरीला येऊन बाइंडिंगसुद्धा करून टाकलं मी 8 दिवसापूर्वी. आता फक्त त्या विश्वनाथ कदमला टायपिंगचे पैसे देणं बाकी आहे. त्यांनी कोपरीच्या खिशात हात घालत मला पैसे दिले, ते मी चोर खिशात ठेवले. विश्वनाथ सगळ्यांचे पैसे उधार ठेवतो. आमचा मेसवाला थोपटे पण तसाच. उधारीवर काम केलं नाही तर पोरं जातील कशी त्यांच्याकडे, असं म्हणत त्यांना मी सगळं संपलं असं जाहीर करून टाकलं. नंतर इकडची तिकडची बरी चर्चा झाली. अरे ते दत्ताच्या लग्नाची तारीख धरली बरं का, येते 6 मार्च. अजून तशी लांब आहे, पण तुला घरी 15 दिवस यावं लागेल आम्हाला मदतीला. जाहिरात नसली तर भेटन वेळ मला, तशी काही अडचण नाही, पत्रिका बी सगळ्या वाटेन मी, असं म्हणून मी त्यांचा निरोप घेतला आणि सरळ राहुरीतून विश्वनाथचं घर गाठून त्याचे पैसे दिले. तसेच पैसे खिशात ठेवले असते तर त्याला वाटा खूपच होत्या. विद्यापीठातलं वाढलेलं माझं 5वं सेमिस्टर माझ्या मनाला चांगलं टोचत होतं. एका बाजूला माझा थिसिस आणि संशोधनाचं सगळं काम व्यवस्थित अभ्यास बघत मी पार पाडलं होतं. अभिनव कॉलेजचा थोडाफार का होईना पगार मला वरचेवर मिळायचा, म्हणून मी विद्यापीठात अजून तग धरून होतो. रोज सकाळी 7 वाजेला राहुरी कॉलेजला शिकवायला जायचो. तसा थोडाफार येण्या जाण्याचा खर्च व्हायचा, पण नुसतं संशोधन करून करणार काय? जायला यायला एकूण 6 रुपये लागायचे, पण तेव्हा ते खर्च केल्याशिवाय पर्याय नव्हता. घरचेही बऱ्यापैकी मला वैतागलेले होते, त्यामुळे मी हे काम लावून धरलं होतं. दरवर्षी युवा महोत्सवाला सिलेक्शन होताना इकडं माझी काहीतरी परीक्षा असायची किंवा महत्त्वाचा अभ्यास असल्यानं मी तिकडे दुर्लक्ष केलेलं होतं. नुकतंच महावीर सिंग चौहान सरांनी आमच्या सिलेक्शन ट्रायल क्रीडा भवनात रात्री ठेवल्या होत्या. तिथं मी काय करणार कोणाला माहिती नव्हतं, पण वैयक्तिक प्रकारात मी चांगला एकपात्री करतो असं संतराम पालवेंनी सरांना हळूच जाऊन सांगितलं होतं. सरांनी व्यक्तिगत प्रकारातलं पहिलं एकपात्री मला करायला सांगितलं,
माझं एकपात्री सुरू असताना आणि संपल्यावर बऱ्याच जणांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्या टीममध्ये माझं सिलेक्शन पहिल्या नंबरला होणार असे सगळेजण म्हणत होते. मागच्या गॅदरिंगमध्ये सुद्धा मी खूप धुमाकूळ घातला होता. पोरच काय, पोरीसुद्धा माझ्या कार्यक्रमावर फिदा झाल्या होत्या. 2-3 दिवसांनी विद्यार्थी कल्याण ऑफिसच्या शोकेसमध्ये सरांनी इंग्रजीत यादी लावली. त्यात खरोखर माझं नाव पहिल्या नंबरला लिहिलं होतं. नावापुढे लिहिलं होतं मोनो ॲक्टिंग. पोरांनी त्यावेळी मोरूची मावशी हे नाटक एकदम खास बसवलं होतं. त्यामुळे गॅदरिंग होऊनही सगळ्या हॉस्टेलमध्ये टांगटिंग टिंगा का टांगटिंग टिंगा अशी रंगतदार चर्चा बरेच दिवस चालली. मला त्रिचूरला जायला पैसे लागणार होते म्हणून मी अभिनव कॉलेजचा मागच्या महिन्याचा पगार तसाच जपून ठेवला होता. यादीतली आम्ही सगळी 21 मुलं मुली त्रिचूर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी केरळ इथे ऑल इंडिया ॲग्री युनिफेस्टसाठी जाणार होतो. यादीकडे बघून मला विश्वास बसत नव्हता. धुळ्याचे डिग्री झालेले आम्ही आशिष मुडावतकर, सचिन गायकवाड असे 3 जण होतो. एमटेकचे दगडू पारदे, बीटेकचे संतोष माळी, संभाजी पालवे, जयश्री पाटील, ॲग्रोनॉमीचा राहुल जाधव अशी त्यात माझ्या ओळखीची नावं होती. बाकीची मुलं मुली डिग्रीची होती, त्यांना मी जास्त ओळखत नव्हतो, पण केरळला गेल्यावर सगळ्यांची चांगली ओळख झाली. माझ्या शिक्षणाच्या सगळ्या शेवटच्या टप्प्यातल्या काही दिवसात मला ऑल इंडिया लेवलला जाण्याचा योग आला होता. काही का असे ना, 5व्या सेमिस्टरला मला राष्ट्रीय स्तरावर या निमित्तानं का होईना जाता आलं होतं. 8 दिवसात सरांनी आम्हाला दौंडमार्गे त्रिचूरला सोडलं. 3-4 दिवस स्पर्धा चालल्या. आम्ही तिकडे बरीच मौज मजा केली. समुद्रकिनाऱ्यावर फिरलो. त्रिचूरचा सगळा परिसर सरांनी आम्हाला दाखवला आणि मग तिथून मंगला एक्सप्रेसनं कोकण रेल्वेनं आजूबाजूचा परिसर बघत बघत नाशिकला आणून सोडलं. विद्यापीठाच्या खर्चानं मला हे सगळं वैभव बघता आलं. तिथं फिरायला थोडेफार पैसे लागले, तेवढे मी खर्च केले होते. त्रिचूरहून आल्यावर 8 दिवसात माझं 5वं सेमिस्टर संपून गेलं होतं. मी दुसऱ्या दिवसापासून संतोष काटेला पॅरासाईट म्हणून राहायला लागलो होतो. विद्यापीठातल्या अशा नवीन पॅरासाईट जीवनाची मला अजिबात सवय नव्हती. माझ्या स्वतःच्या हिमतीवर माझा नंबर इथं लागला होता. तसं पाहिलं तर विद्यापीठात येताना 4च सेमिस्टरमध्ये सगळं पूर्ण करून हाताशी चांगली नोकरी मिळावी या उद्देशानं मी पाऊल टाकलं होतं, पण इथे सगळं विपरीत घडलेलं होतं. आता पुढे काय करावं ते अजिबात सुचत नव्हतं. इथे मला MScला 4 ऐवजी 5 सेमिस्टर लागूनही हातात काहीच मिळालं नव्हतं. अगदी दुष्काळात 13वा महिना आल्यासारखं. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं अर्थात या कादंबरीचं शेवटचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार.